नमस्कार, शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मी सेव बनवणार आहे, लसूणी सेव। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। लसूणी सेवसाठी आपण घेतलेलं साहित्य आहे, इथे 1 वाटी बेसन आहे। तर मी 2 वाट्या घेणार आहे। लसूण घेतले, जिरं आहे, ओवा घेतलेला आहे पाव चमचा। आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, ओवा आणि जिरं हे आपण मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचे। पाहू शकता। आता आपण हे मिक्सरला वाटून घेतले। तर बघा, हे थोडंसं जाड आहे ना। तर आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे। अगदी थोडं पाणी टाकायचे आता, आणि परत एकदा चांगलं बारीक वाटून घ्यायचे। तर आपण जेव्हा शेव करू तेव्हा ते जाळीमध्ये अडकायला नको, म्हणून आपण हे थोडंसं बारीक वाटून घ्यायचे। आणि आता इथे 1 वाटी घेतली, आणि आता आपण इथे चाळण घ्यायची आहे, आणि ह्या चाळणीमध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर गाळलं ना तर अडकणार नाही हे शेवच्या जाळीमध्ये, त्यासाठी। तर बघा, हे हा जो वरचा आहे ते आपण घ्यायचं नाही आहे। आणि हे आता आपण लसूणचं पाणी आहे। आता इथं मी स्टीलचं भांडं घेतले, वाटकं। त्यामध्ये मी 1 कप बेसन घेतले, आणि आणखीन 1 कप घेणार आहे। आता इथे लाल मिरची पावडर मी पाव चमचा घेतले, जास्त नाही घेतलेलं मी, तुम्ही जास्त थोडं टाकू शकता। त्यानंतर हिंग घ्यायची आपल्याला, अगदी थोडीशी हिंग घेतलेली आहे। तर हिंग नक्की टाका, हिंगामुळे ना शेवची ही जी चव आहे ही खूप छान लागते, खूप म्हणजे खूप छान लागते। आता आपण हे सर्व मिक्स केले, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। टाकल्यानंतर पूर्ण आपण एकजीव करून घ्यायचे छानपैकी। मैत्रिणींनो, माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आता इथे मी बघा, हे तेल आहे, हे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। अगदी 2 चमचे तेल आहे, जे आपण पोहे खातो तेच। त्यानंतर हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचे। तेल हे आपल्याला कडकडीत गरम टाकायचे, त्याच्यामुळे आपली शेव आहे ना अगदी कुरकुरीत बनते। आता हे सर्व हाताने मी मिक्स करून घेत आहे, हे पिठाला सगळ्या लागायला पाहिजे म्हणून। तर हे सर्व मिक्स झाले। आता हे जे लसूण वगैरे आपण वाटून घेतलेलं पाणी आहे, हे आपल्याला यामध्ये टाकायचे। आता मी अर्धच पाणी टाकले। छान आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे, खूप जास्त कडक मळायचं नाही आहे। आता हे जे अर्ध पाणी आहे हे सुद्धा सर्व टाकायचं आहे। पीठ हे आपल्याला थोडंसं लसलसीत मळायचे, खूप जास्त घट्ट नाही करायचं। बघा, हा छान असा पिठाचा गोळा मी मळून घेतला आहे, आणि वरनं असं थोडंसं पाणी पण शिंपडले। आता हे पीठ मी झाकून ठेवते। आता हा साचा आहे, याला आपण तेल लावून घ्यायचे। तर माझ्याकडे ब्रश नाही आहे, तर मी हाताने आता तेल लावून घेते। आणि आत्ता पण बघा, ह्या साच्याला तेल लावायचं आहे। अशा पद्धतीने आता हे जे पीठ आहे आपण शेवचं मळलेलं, त्याला पाण्याचा हात लावायचा, आणि आता हे साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे। आणि एका बाजूला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे।
बघा असं पीठ हे थोडं दाबून भरायचं. आता आहे ना हा साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि साचा हे बंद करून झाल्यानंतर एखाद्या फडक्याने आपल्याला साचा पुसून घ्यायचा आहे. कारण मी ज्या हाताने तेल लावलं आहे ना त्यामुळे तो साचा आहे ना थोडं तेलकट होतो आणि जेव्हा आपण शेव करायला जातो ना तर आपल्या हातातनं सटकायची भीती वाटते. त्यामुळे ही काळजी ठेवायची आणि साचा थोडा फडक्याने पुसून घ्यायचा. चला आता आपण शेव बनवून घेऊया. आता शेव बनवताना तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका, मध्यम गरम करा आणि गॅस हा बारीक करायचा आहे. कारण शेव बनवताना तेलाची वाफ ही आपल्या हातावर येते. तर हे बुडबुडे केले का आपण हिला पलटी मारायची शेवला. तर अशी मस्त आपली ही शेव तयार आहे. दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे. खूप जास्त लाल वगैरे करायची नाही. शेव आपण काढली ना बाहेर का त्याच्यानंतरसुद्धा हिचा कलर आहे तो एकदम बदलून जातो, जास्त म्हणजे लाल होतो. त्यामुळे जास्त एकदम लाल शेव तळायची नाही. पाहू शकता बघा अशा पद्धतीने तळा, अगदी कुरकुरीत बनते. आता अशाच पद्धतीने मी दुसरी पण बनवून घेत आहे. पाहू शकता ही शेव आहे थोडी मी जाडसर केले कारण आम्ही ना भाजीसाठी ही शेव बनवत आहे मी. कारण आम्हाला शेवची भाजी खूप आवडते, मला माझ्या मुलांना प्रचंड आवडते. आणि आत्ता बघा हा ओम आहे, हा शेव बनवतोय. त्याला खूप हौस आहे शेव बनवायची. बघा त्यांनी पण खूप छान अशी शेव ही पाडली आहे. पाहू शकता आपली ही लसूण शेव तयार आहे. मैत्रिणींनो परत एकदा आठवण करून देते, जर व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्र परिवारामध्ये. तर बघा शेव मस्त कुरकुरीत तयार आहे. चला तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत